इथे आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातलं उभं पीक पूर्ण नष्ट झालं। यात शेतकरी महिलांचंही मोठं नुकसान झालंय। त्यातल्या एका महिलेचा मदतीसाठी केलेला आक्रोश काळजाला चटका लावणारा ठरतोय। पीक पूर्णपणे सडून गेलंय। सध्या त्यांच्या हातात काहीही उरलेलं नाही। आता जगायचं कसं असा प्रश्न महिला विचारतायत। इतका आक्रोश आहे, सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा। आज जर शेतीचं इतकं नुकसान झालं, याला लेकराला मुगाची करला सरकारला म्हणा, ह्याचं तर राख रांगोळ झाली, सरकीची झाली, सोयाबीनची झाली, मोसंब्याची झाली। अख्ख्या मराठवाड्यामध्ये हेच आक्रोश आहे ना आमचा। आज आम्ही तर नदीच्या कडीपासून 2 किलोमीटर हे आमचा इतका आक्रोश आहे। सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा। आज जर शेतीचं इतकं नुकसान झालं, याला लेकराला मुगाची घुगरी खायला सुद्धा नाही। आम्हाला लेकरायला काय घालावं म्हणून कळाना, शेतामध्ये जाता येईना, भाजीपालाच्या राख रांगोळी झाल्या। काय करावं सरकार पुढं, काय करावं सरकार पुढं? सरकारने इतकं कामून इतकं आम्हाला रणी आणलंय। आज किती मोठाले कार्यकर्ते आहेत, आज 5,000 आम्हाला द्यायला लागले। काय करायचं त्या 5,000चं? अरे भैया देवनीत फडणवीस साहेब, आज अजितदादा पवार, आज तुम्हाला बी लेकरं बाळ आहेत। तुमची जर बाई बाहेर निघाली तर 5,000 भाजी मंडीत जर गेली तर माळवा आणती आणि आम्हाला 5,000 टाकतात। काय करायचं आम्ही? आमच्या लेकराला मच्छर चौचौ करायला। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातलाय। मात्र या प्रचंड झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सध्याला मी बीडच्या गेवराई तालुक्यातील भडंगवाडी या ठिकाणी आहे। प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जे मोसंबीचं पीक आहे ते राख रांगोळी झाले। नुसतं मोसंबीच्या पिकामधनं जे आहे ते पूर्ण निघतोना पाहायला मिळतो। अशा पद्धतीने मोसंबी नासलेली आहे। काय मदत देत आहे सरकार? 5,000 कुठं 2,000 रुपयांनी काय आम्ही काय त्याच्या इकाच्या पुढे आणावं लागतं ना आम्हाला? आज सरकीची नुकसान झाली, मोसंबीचा सडा झाला। बाबा फाशी घ्यायची वेळ आली। हे सरकार फाशी घ्यायची वेळ आली, फाशी। आज लेकराच्या शिक्षणातून शेतीची भरपाई केली आम्ही, कसं करायचंय? आज आम्हाला घराच्या बाहेर गुडघ्या केले पाहिजे शेतीमध्ये। शेतीचं जर पीक पाहिलं तर पोटात लाई 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 होती। मला बोलू नाही वाटत। आता आम्हाला काय जगायची गरज नाही, लय मरा वाटत काही नाही होत। काय करावं बाबा? आता ह्या मोसंबीला काय करू? माझ्या काय करू बाई? इतकी मोठी मोसंबी गेली माझी, आता माझ्या लेकरा बाळांनी काय करायचंय? मला काही गरज नाही, सरकारला यावं लागेल आमच्याकडंच, आम्ही त्यांना भेटतोच ना। साम टीव्हीसाठी योगेश काशीत, भडंगवाडी, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।